हॅलो, वेलकम, नमस्ते. सुचिताजी व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज दुपारी व्लॉग करायला घेतला. ह्यात घरविलचं नवीनच एक माइलस्टोन अनलॉक झालेला आहे. तो स्वतः ड्रॉवर ओपन आणि क्लोज करतो. आता त्याची मला जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे, त्याचा हात दबू नये म्हणून. सायंकाळी त्याला बाहेर फिरवायला घेऊन गेली. सोबत माझ्या लाऊ होती. त्याला फिरायला आवडतं. थोडा पावसाचं वातावरण झालं होतं, तरी पण आम्ही सायंकाळी त्याला थोडं फिरवतो बाहेर. वाऱ्यामुळे इथं जांभळी पडल्या होत्या, त्या आम्ही थोड्या उचलल्या आणि खाल्ल्या पण. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ ऑफिसमध्ये बसलो. थोड्या वेळात आठवलं की आम्हाला वंशला ट्युशनवरून घ्यायला जायचं आहे. ऑफिसमध्ये थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही ट्युशनवरून पावसाचा मोसम आहे आणि आम्ही बाहेरून व्हेज रोल घेऊन आले आहोत आणि सँडविच पाटी. भरपूर सारे व्हेज रोल इथं घेऊन आलो होतो आणि हा वंश घरविलला फिरवत आहे बॉक्समध्ये बसून. पिलो. व्हेज रोल खाल्ल्यामुळे कोणालाही भूक नव्हती, त्याच्यामुळे मी इथं थोडासा भात आणि इथं हिरवी मिरची, कांदा आणि टमाटरची चटणी बनवलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठली तेव्हा घरचे सगळे कामं आवरली होती, ऑलरेडी आवरून झाली होती. संगीता त्यांनी केलं ते सगळे कामं. त्याच्यानंतर मी नाश्ता बनवायला घेतला. याच्यात मी फोडणीच्या शेवया बनवत आहे. डिटेलमध्ये रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तसं मी शेअर करेन. इथं कांदा मिरची फ्राय करून घेते. त्याच्यानंतर जे पावडर्ड मसाले आहेत ते घालणार. त्याच्यानंतर शेवया घालून थोडा वेळ भाजून घेणार आहे त्या. चवीनुसार मीठ. भाजून झाल्या शेवईमध्ये अंदाजानुसार जेवढं त्या शेवयांना शिजायला पाणी लागणार आहे तेवढं मी याच्यात घालून घेतलं आणि झाकण न लावता थोडा वेळ त्याला असंच शिजू द्यायचं आहे. पूर्ण पाणी त्यातलं जेव्हा आटणार आहे त्याच्यानंतर थोडा वेळ 1-8 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत. झाल्याशिवाय रेडी.
रेडी आहे शेवई, या नाश्ता करायला. घरात एकही हिरवी भाजी नव्हती, त्याच्यामुळे आज घनुल्या बनवणार आहे. घनुल्या हा विदर्भातील एक पदार्थच आहे, जो त्याची तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पाहायची असेल तर मी तुम्हाला सोबत शेअर करेन. तर तुम्हाला पोळी पण नाही बनावी लागणार आणि भाजी पण होऊन जाईल. टेस्ट टू इन वन कम करणार आहे मी आज. कांदा टोमॅटो छान परतून झाल्यावर त्यात जेवढं त्या घनोल्या बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं आणि उकडी काढून घ्यायचे पाण्याला. त्याच्यानंतर ह्या सगळ्या घनोल्या त्यात घालून घ्यायच्या आणि 20 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे. त्या घनोल्यांचा कलर थोडा चेंज होतो, आतून असं ब्लॅकिश म्हणजे व्हाईट नाही दिसत. त्या कणिक जशी शिजल्यावर आपल्याला समजूनच येईल की हे शिजून आलं आहे म्हणून. रेडी आहेत घनोल्या. घरगील आपल्या पापांसोबत खेळत होता. मी त्याच्यासाठी इथे गाजर किसून थोडं तूप घालून शिजून घेतलं आणि त्यासाठी गुट्टी तयार करत आहे. त्याला दिलं की मग आंघोळ वगैरे त्याचं आवरून मी स्वतःही आवरून घेणार आहे आणि लॉनमध्ये पाहायला जाईल की काय तयारी सुरू आहे. आज लॉनमध्ये कार्यक्रम आहे सायंकाळी, त्यात ऑर्केस्ट्रा पण आहे आमचा. तुम्हाला जर गाणी ऐकायची असेल, माझा आवाज ऐकायचा असेल तर मी उद्या तो व्हिडिओ पोस्ट करेन. इथे मी आवरून घेते आणि लॉनमध्ये चालले. माझं आवरून झालं तेव्हा घरविल झोपला होता. लॉनमध्ये बघितलं खुर्च्या वगैरे लावणे सगळी तयारी सुरू होती. तसं पूर्ण रेडी आहे आणि तिकडे जेवणाची पण तयारी सुरू आहे. सायंकाळी 80 किलो मटण बनणार आहे आणि ते बघण्यासाठी मी थोडी आतुर होती की 80 किलो मटण कसं काय बनणार आहे. त्याची मी थोडी क्लिप ॲड करते. मटण धुवून घेतलं त्यांनी सगळं आणि इथं आचारी बनवायला घेतलं मटण. मी क्लिप घेत होती, त्यांची रेकॉर्ड करत होती, ते थोडे लाजत होते. एवढा सगळा मसाला शिजायला त्याला तर खूप वेळ लागा, त्याच्यामुळे मी कंटिन्यू नाही ठेवला व्लॉग. ते जेव्हा मटण ॲड करतो तेव्हा मी व्हिडिओ शूट केला थोडासा. आज रविवार असल्यामुळे घरविलचा मामा त्याला भेटायला आला होता. तो सहसा जात नाही नवीन लोकांकडे, पण तो त्याच्याकडे गेला. मी सुद्धा जेवण करायला घेतलं, जे घरवल्या होतं त्याच घेतलं आणि सोबत थोडासा भात घेतला. घरविलची तर मस्ती सुरू आहे. ह्याच्यासोबत खेळल्यानंतर जशी जशी सायंकाळ होत होती तसं जसं मी ऑर्केस्ट्राची तयारीला लागली. ऑर्केस्ट्रासाठी लॉनमध्ये गेले आणि आल्यावर हा व्लॉग शूट केला.
आता 7 ते 10 ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्रा संपलेला आहे. घरी येऊन मी जेवण केलं आणि आता झोपणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.